गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? मजेत? चला मग आज आपण नवीन एक डिश बनवूया. पोळी भाजी खाऊन आपण कंटाळून जातो, तर त्यासाठीच आपण आता एक नवीन छान अशी टेस्टी डिश बनवणार आहे. तर या ठिकाणी मी कुकरमध्ये मसूरची डाळ लावून घेतलेली आहे शिजायला. हे बघा, इथे आपण छान डाळ ढोकळी एकदम सोप्या पद्धतीनं बनवणार आहे. तर त्यासाठी कुकरमध्ये मी मसूरची डाळ लावून घेतलेली आहे. छान अशी शिजून झाली. बघा, यामध्ये मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे. बघा, छान शिजलेली आहे आपली डाळ. आणि इथे ढोकळी भाजी बनवण्यासाठी, डाळ बनवण्यासाठी टोमॅटोची पेस्ट मी आधीच बनवली होती अशा प्रकारे. आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे डाळ बनवण्यासाठी. तर आपली ही डाळ एकदम रेडी आहे, शिजून रेडी आहे. आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तिखट, मीठ, जिरं आणि जे आपण टोमॅटोची पेस्ट बनवलेली आहे, टोमॅटो शिजून पेस्ट बनवलेली आहे, हे याच्यामध्ये फोडणीला टाकलेली आहे. आणि त्यामध्ये नंतर आपण लिंबू टाकणार आहे. तर अशी आपली ही पेस्ट एकदम छान झालेली आहे. हे बघा, डाळ बनवत आहे आपण इथे छान टेस्टी एकदम खमंग. यामध्ये छान आपण कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे. इथे मी ही छान फोडणी बनवलेली आहे. तर यामध्येच आता आपण ही मसूरची डाळ घेतलेली आहे मी, तर ती याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी टाका, मला थोडी ठेवून द्यायची आहे. तर इथे छान आपण ही डाळ अशी याच्यामध्ये टाकलेली आहे. आपण या ठिकाणी छान खमंग अशी डाळ ढोकळी बनवणार आहे एकदम मसूरच्या डाळीपासून. तर ही डाळ ढोकळी खूप टेस्टी बनते खायला. या ठिकाणी आपली हे खमंग डाळ तयार आहे. हे बघा, छान आपली डाळ इथे तयार आहे. खूप सुंदर आपली टेस्टी ही डाळ झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेणार आहे. तर इथे छान आपली डाळ तयार आहे, एकदम रेडीच आहे डाळ. आणि ढोकळी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे 1 वाटी कणिक, 1 वाटी बेसन आणि त्यामध्ये थोडं आपण ओवा टाकून घेतलेला आहे आणि 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि मीठ चवीनुसार. आणि ते छान भिजून घेतलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे कलर येण्यासाठी. हे बघा, असा सुंदर कलर येतो आपल्या ढोकळीला. तर इथे अशी छान कणिक भिजून घ्यायची, गोळा राहू द्यायचा 5 मिनटं आणि तो नंतर लाटून घ्यायचा अगदी पातळ. आणि त्यानंतर गरम पाणी ठेवून कढईमध्ये तेल टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं, उकळत ठेवायचं ते पाणी. आणि त्यामध्ये असे पोळीचे काप करून त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. अगदी ते वर तरंगतात, वर झाले तरंगून आले की त्याला चाळणीमध्ये अशा काढून घ्यायचं आहे, ड्रेन करायचं आहे आणि अगदी हे मोकळे मोकळे असे होऊन जातात. तर ही झाली आपली ढोकळी तयार डाळमध्ये टाकण्यासाठी. तर आता आपली डाळ पण रेडी आहे आणि ही आपली ढोकळी पण उकळून रेडी आहे. तर अशा पद्धतीने छान मोकळी होते ढोकळी. हे बघा, खूप छान मोकळी झालेली आहे, कुठेही चिपकलेली नाही, काही नाही. खूप सुंदर हळद टाकली त्यामुळे आपला याचा रंग खूप छान आलेला आहे. ढोकळी बनवताना थोडं बेसन घालायलाच पाहिजे, कारण की त्याने आपल्या ढोकळीचा टेस्ट खूप छान येतो. म्हणून आपण या ठिकाणी छान जेवढं कणिक तेवढंच बेसन घातलेलं आहे. आणि थोडं तिखट घातलं तरी चालतं, छान लागते टेस्ट. तर तिथे आपली डाळ आता एकदम रेडी आहे. चला मग आता त्यामध्ये आपण ढोकळी टाकून घेऊया. वेलकम बॅक माय चॅनल. चला मग आता आपली डाळ एकदम रेडी आहे.
ते आता आपण इथे गॅस बंद करणार आहे. डाळीमध्ये आता आपण शिजल्यानंतर इथे चिंच गुळाची चटणी टाकून घेतलेली आहे. त्याने एकदम आपल्या डाळीला एकदम खमंग टेस्ट येते आणि ढोकळी आपली एकदम टेस्टी लागते खायला. चला मग आता आपण ढोकळी पण त्याच्यामध्ये टाकूया. गॅस बंद करते आता मी. आपली ढोकळी इथे रेडीच आहे. तर ज्याला त्याच्यामध्ये टाकायची नसतं तर त्यांनी असं स्पेशल याच्यामध्ये ठेवायची आणि जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपण ही ढोकळी डिशमध्ये टाकून त्यामध्ये डाळ टाकायची आणि ते याच पद्धतीनं आज आपण अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने थोडी डाळ ढोकळी बनवलेली आहे. इथे आपले हे मोकळी छान आपली ढोकळी बनलेली आहे. तर या डिशमध्ये आपण बाउलमध्ये हे ढोकळी घ्यायची आहे अशी. आता सगळ्यांना त्यामध्ये टाकलेली आवडते नाही आवडत तर आपण आता हे स्पेशल थोडी वेगळी केलेली आहे. तर इथे आपण या बाउलमध्ये छान ढोकळी घेतलेली आहे. आता कोणाला आंबट गोड आवडत नाही त्यानुसार आपण ते बघायचं आणि छान इथे आपण अशीच ठेवणार आहे बाजूला. पूर्ण आपण या वरणामध्ये टाकलेले नाही. आणि आता या बाउलमध्ये आपण ढोकळी घेतलेली आहे आणि आपलं हे डाळ आहे ढोकळीची हे पण एकदम रेडी आहे बघू शकता तुम्ही. आणि चिंच गुळाची चटणी टाकली त्यामुळं आपली हे डाळ एकदम आंबट गोड छान टंगी झालेली आहे. खूपच टेस्टी झालेली आहे. हे बघा खूप सुंदर कलर पण आलेला आहे. यामध्ये आता काही आपल्याला टाकायची गरज नाही आणि वरून लिंबू पिळायची पण गरज नाही कारण की आपली ही डाळ एकदम टेस्टी झालेली आहे. ते म्हणजे आपण विशेष म्हणजे ते आपण डाळ बनवली आहे मसूरच्या डाळीपासून आपण ही डाळ बनवलेली आहे छान आंबट गोड. यामध्ये छान कोथिंबीर, टोमॅटोची पेस्ट, तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला हे सगळं आपण यामध्ये डाळमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे आपली हे डाळ एकदम टेस्टी झालेली आहे. आपण यामध्ये ढोकळी टाकलेली नाही कारण की आपण ती वेगळी स्पेशल घेणार आहे बाउलमध्ये. तर हे बघा आता मी इथे तुम्हाला बाउलमध्ये टाकून दाखवते. अशा पद्धतीने आपण हे वेगळी सर्व करायची आहे. हे बघा आपली ही डाळ ढोकळी आपण अशा पद्धतीने खाणार आहे आज. तर याच्यामध्ये आपण ढोकळी टाकलेली आहे एकदम टेस्टी. त्यामध्ये अशी ही डाळ टाकून घ्यायची आहे आपल्याला पाहिजे तेवढी. छान आपली मसूर डाळीची डाळ एकदम छान टेस्टी झालेली आहे. आणि आपण इथे वेगळी ढोकळी पण घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण ती स्पेशल टाकलेली आहे. तर अशी पण खाऊ शकता तुम्ही ढोकळी आणि यामध्ये पण टाकून खाऊ शकता तुम्ही. दोन्ही ऑप्शन आहे आपल्याकडे. टोमॅटोची पेस्ट आपण बनवलेली होती. टोमॅटो शिजून घ्यायचे छान तिखट मीठ वगैरे टाकून आणि ते मिक्सरला काढून घ्यायची. त्याने आपली ढोकळी एकदम टेस्टी बनते. हे बघा अशी आपली ढोकळी छान आपल्याला छान आरामशीर वन डिश एकदम हेल्दी वन डिश आपली बनलेली आहे. एकदम पोट भरते आपलं आणि सर्वच जण खाऊ शकतात इतकी टेस्टी आपली ढोकळी झालेली आहे. अशा पद्धतीने आपण हे ढोकळी घ्यायची आहे. याच्यामध्ये लिंबू पण टाकायची गरज नाही आणि वन डिशमध्येच आपलं दिवसभराचं एकदम जेवण झालेलं आहे आणि पोट छान भरते आणि भूक पण लागत नाही आपल्याला दिवसभर आणि एकदम हेल्दी आपली हे डाळ ढोकळी बनलेली आहे. बघा कशी वाटली तुम्हाला ही डिश. आजची एकदम हेल्दी डिश आहे आपली कारण की ती आपण मसूरच्या डाळीपासून बनवलेली आहे. सर्वच जण आपल्या घरामधले छान एन्जॉय करू शकतात आणि एकदम टेस्टी झालेली आहे. तुम्ही पण करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आवडल्यास मला सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्समध्ये तर नक्की सांगा मला तुम्हाला कशी वाटली ही वन डिश. एकदम पोट भरणारी आहे आणि याच्यासोबत काही आपल्याला करायची गरज नाही. एवढे आपण खाऊ शकतो आणि छान दिवसभर आपलं पोट छान भरून राहतं आणि भूक पण लागत नाही. यासोबत आपण सलाद पण खाऊ शकतो आणि ही बाजूला आपण ढोकळी अशीच ठेवलेली आहे. पाहिजे तेव्हा आपण टाकून खाऊ शकतो त्याला. यामध्ये आपण टाकलेली नाही. तर कशी वाटली ही आजची डिश माझी तुम्हाला हेल्दी एकदम डाळ ढोकळी. तर हीच आहे आपली आज टेस्टी डिश बनवलेली आहे. चला मग तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करते आणि एकदम टेस्टी बनलेली आहे आपली ही डाळ ढोकळी. ठीक आहे मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. गुड डे.